या ठिकाणी आपल्याला हे जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याबद्दल माहिती बघायची. तर हे जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे याचा सुद्धा वापर आपण काय करतो, अचूकपणे माप घेण्याकरता करतो. परंतु मायक्रोमीटर एवढं अचूक माप याच्या साहाय्याने घेता येत नाही, कारण याचा जो रिस्पॉन्स आहे तो वेगळा आहे. स्टील रूलचा किती आपण बघितला 0.50 मिलीमीटर, मायक्रोमीटरचा 0.01 मिलीमीटर, तर ह्याचा वेगळा आहे म्हणजे पुढचा आहे. म्हणजे मायक्रोमीटर किती होता 0.01 होता, पण याचा आहे किती 0.02 मिलीमीटर आहे. किती 0.02 मिलीमीटर लिस्ट काउंट आहे. तर आपल्याला लक्षात येतं की स्टील रूल, व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर या तिघापैकी एकदम अचूकपणे माप देणारा कोणता इन्स्ट्रुमेंट, कमीत कमी अचूकपणे माप देणारा कोणतं इन्स्ट्रुमेंट असेल, मायक्रोमीटर. म्हणजे तुम्हाला शिकवलेलं लक्षात आलं आहे की नाही. आता या ठिकाणी हा जो व्हर्नियर कॅलिपर आहे याचा शोध 1730 साली लागला आणि कॅलिपरच्या व्हर्नियर कॅलिपरच्या तज्ञानं याचा शोध लागल्यामुळं नाव पण तेच पडलं. तर याच्यामध्ये जसं आपण मायक्रोमीटर मागा बघितला त्याचं काम एकच होतं, कोणतं होतं आपण बघितलं. तर हा जो व्हर्नियर कॅलिपर आहे याच्याद्वारे आपण 3 कामं करतो, 3 कामं करू शकतो. कोणती 3 कामं? आणि याचा सुद्धा उपयोग फिरत्या पार्टवरती करायचा नाही. स्थिर असलेला पार्ट, चकचकीत असलेला पार्ट, मिरर पॉलिशला असलेला पार्ट त्याच्यावरतीच मेजरिंग घ्यायचं. कुठंही कुठला आणि खडबडीत भागावरचं मेजरिंग घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं इथे जॉब वगैरे खराब होतात. तर या व्हर्नियर कॅलिपरद्वारे पहिलं काम बघा, एखाद्या जॉबचा बाहेरील पृष्ठभाग मोजता येतो. एखाद्या जॉबचा बाहेरील पृष्ठभाग म्हणजे कुठला एखादा पार्ट, इंजिन मधला समजा पिस्टन किंवा गजन पिन आहे, क्रँकशाफ्ट आहे, तर क्रँकशाफ्टची जी क्रँक पिन आहे, मेजर नल आहे, सुद्धा मग तुम्ही नॉमिनल घेऊ शकता. म्हणजे जॉबचा बाहेरील पृष्ठभाग मोजण्याकरता याचा उपयोग केला जातो. कुणाचा? व्हर्नियर कॅलिपरचा. किंवा एखाद्या जॉबचा आतला भाग त्याचा व्यास तपासण्याकरता याचा उपयोग केला जातो, म्हणजे व्हर्नियर कॅलिपरचा उपयोग केला जातो. आता समजा पिस्टन आहे, पिस्टनच्या खालच्या बाजूला, स्कर्टच्या बाजूला गजन पिन बसवली जाते. तर गजन पिनच्या बसवण्याकरता गाळा पाडलेला असतो, त्याला म्हटलं जातं पिस्टन बॉस. तर तो पिस्टन बॉस त्याचा व्यास किती आहे हे सुद्धा याच्या साहाय्यानं तपासता येतं. त्यानंतर 3 नंबरचं काम आहे की एखाद्या पृष्ठभागापासून किती खोलीपर्यंत तुम्हाला जॉब बसवायचा आहे. एखाद्या पृष्ठभागापासून समजा इंजिन मधला एखादा पार्ट आहे किंवा गिअर बॉक्स मधला एखादा पार्ट आहे, डिफरन्शियल मधला एखादा पार्ट आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, ड्रिल घ्यायचे, छिद्र पाडायचं आहे. ते छिद्र किती पाहिजे पाडल्यानंतर आपण बघणार आहे किती पाहिजे. समजा 20 मिलीमीटर पाहिजे किंवा 10 मिलीमीटर पाहिजे, तर ते छिद्र पडलंय का नाही, किती खोलपर्यंत पडलेलं आहे हे सुद्धा तुम्ही तपासू शकता. कशाद्वारे? या व्हर्नियर कॅलिपरद्वारे तपासू शकता. किंवा स्लॉट किती आहे, एखाद्या शाफ्टवरती असा स्लॉट मारलेला आहे, तो स्लॉट किती खोलीपर्यंत गेलेला आहे हे सुद्धा तुम्हाला व्हर्नियर कॅलिपरद्वारे मोजता येतं. म्हणजे 3 कामं याच्या साहाय्यानं केली जातात. मग जे आपण इन्स्ट्रुमेंट बघितलं त्याचं फक्त एकच काम होतं, पण याचं काम काय आहे, 3 काम आहे. एखाद्या जॉबचा बाहेरील व्यास मोजता येतो, एखाद्या जॉबचा आतला व्यास मोजता येतो आणि पृष्ठभागापासून किती खोलीपर्यंत छिद्र घेतलेलं आहे, याची खोली किती आहे किंवा स्लॉट किती खोलपर्यंत गेलेला आहे याची सुद्धा तपासणी करता येते. म्हणजे 3 कामं करता येतात.
3 कामं याच्याद्वारे करून घेऊन माप अचूकपणे आपण घेऊ शकतो. ओके. त्यानंतर हा कुठल्या तत्वावरती कार्य करतो, तर सरकण्याच्या तत्वावरती कार्य करतो, स्लायडिंगच्या तत्वावरती कार्य करतो. स्लायडिंग म्हणजे सरकणे, है की नाही. तर या ठिकाणी या बीमवरती आता ही एक आपल्या स्टील रूल सारखं दिसते बघा, एवढं दिसते का, हे सगळं स्टील रूल सारखं दिसते आणि हे जाड असतं, तर त्याला म्हटलं जातं बीम. काय म्हटलं जातं, बीम, BEAM, बीम. या बीम वरती रेषा मारल्या बघा, 0 रेष 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर पासून 17 सेंटीमीटर पर्यंत दाखवलेला आहे. तर ह्या व्हर्नियर कॅलिपरची जी रेंज आहे ही कशी आहे, 15 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर, 200, 250 म्हटलं मिलीमीटर आलं, सेंटीमीटर नाही. आता या ठिकाणी 17 सेंटीमीटर म्हटल्यानंतर किती मिलीमीटर आलं बघा, या ठिकाणी 17 सेंटीमीटर पर्यंत रेष तुम्हाला दिसते, हे 18 पर्यंत आहे. 17 सेंटीमीटर म्हटल्यानंतर मिलीमीटर किती झालं, 17 सेंटीमीटर या ठिकाणी या बीम वरती रीडिंग दाखवलेली आहे, म्हणजे कोरलेलं आहे. तर किती मिलीमीटर झालं सांगा तुम्ही, असं केल्यावर कसं होईल बाळा, 17 सेंटीमीटर म्हणजे झालं 170 मिलीमीटर. हे झालं 170 मिलीमीटर. आणि इथं पुढची रेषा ते कोरलेलं नाही, पण ते 18 पर्यंत तुम्ही काय करू शकता, मोजू शकता. म्हणजे 180 मिलीमीटर पर्यंत या व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं तुम्ही मेजरिंग घेऊ शकता. ओके. बीम कुठे लक्षात आलं, हा जो भाग दिसतो 5 नंबरचा, याला म्हटलं जातं बीम, BEAM, बीम. म्हणजे जाड भाग असलेला पट्टीसारखा भाग दिसतो, त्याच्यावरती कोरलेला आहे, 0 पासून 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर असं कोरलेलं आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, बीम. त्यानंतर कंपनी नाव वगैरे दिले बघा, त्यानंतर रेंज दिलेली आहे इथं. आता या ठिकाणी लिस्ट काउंट वगैरे सुद्धा लिहिलेला असतो, कुठं इथं लिहिलेला असतो, पण इथं लिहिला नाही. तर लिस्ट काउंट किती याचा, 0.02 मिलीमीटर. किती, 0.02 मिलीमीटर या व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे. आता या ठिकाणी इथं बैलाच्या शिंगासारखं दिसतं, वर पण हे जबड्यासारखं दिसतं. याची नावं वेगवेगळी आहेत, कामं वेगवेगळी आहेत. तर या ठिकाणी बघा, हा जो जॉ आहे, हे जे खालचे जबडे दिसतात याला म्हटलं जातं एक्सटर्नल मेजरिंग जॉ. काय म्हटलं जातं, एक्सटर्नल मेजरिंग जॉ. म्हणजे एखादा जॉब त्याच्यामध्ये घालून त्याचा व्यास तपासायचा. म्हणजे बघा, समजा पिन आहे, कुठं घालायची, इथं घालायची. म्हणजे त्या पिनचा बाहेरील व्यास तुम्ही काय केला, तपासला, आउटर डायमीटर चेक केलं. समजा एखादा जॉब आहे, तुझा आतमध्ये छिद्र आहे किंवा आतमध्ये पोकळ आहे, एखादी पाईप आहे, तर पाईपचा आतला व्यास आपल्याला तपासायचा आहे. तर ती बाजू आपल्याला काय करावं लागेल, पाईपची वरच्या बाजूला लावावं लागेल. लक्षात येतं, म्हणजे लांबडी पाईप असणार आहे, तर त्या पाईपमध्ये हा भाग घालावा लागेल. म्हणजे हे जे जबडे आहेत, हे कसले जबडे असतील, इंटरनल मेजरिंग जॉ असतील. कोणते, हे वरचे दिसतात याला काय म्हणायचं, इंटरनल मेजरिंग जॉ. जॉबचा आतील पृष्ठभाग जर मोजायचा असेल तर इंटरनल मेजरिंग जॉचा उपयोग करायचा. म्हणजे जॉबचं इंटरनल डायमीटर जर तपासायचं असेल तर या व्हर्नियर कॅलिपरचा इथला जॉ म्हणजे इंटरनल मेजरिंग जॉ वापरून माप घ्यायचं. ओके. बाहेरचं माप तपासण्याकरता एक्सटर्नल मेजरिंग जॉ. जॉबचं आतील माप जर घ्यायचं असेल तर हे इंटरनल मेजरिंग जॉ. आणि जॉबची खोली तपासायची असेल, डेप्थ जर मोजायची असेल तर इथला डेप्थ बार वापरायचा. हे दिसतं का, 3 नंबरचं नाव, त्याचं नाव आहे डेप्थ बार. काय, डेप्थ बार.
म्हणजे हा बीम काय काय करायचा त्या पृष्ठभागावरती टेकवायचा, जे छिद्र आहे तिथपर्यंत जाईल आणि ते रिडिंग इथं दाखवेल. हे रिडिंग काय करेल इथं दाखवेल. म्हणजे हे समजा जास्त मागे गेला तर हा सुद्धा भाग काय होतो त्याच्याबरोबर मागे सरकतो आणि इथं मेजरिंग चेक करायचं असतं. आता राहिलं इथलं आपण. आता जनरली करण्याकरता मी सांगितलं की हा एक्सटर्नल मेजरिंग जो आहे, हा इंटरनल मेजरिंग जो आहे आणि हे डेप्थ भाग आहे. तरी या ठिकाणी परत या दोघांची नाव वेगळी, दोघांची नावं वेगळी आहे. म्हणजे लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे जबडे एक्सटर्नल मेजरिंग जाचे, हे जबडे इंटरनल मेजरिंग जाचे, तरी पण नाव वेगळी. ती नाव आपल्याला बघायची. या बीम वरती ही जी बीम आहे ना, जाड अशी बीम, या बीम वरती हे जे बसले हे जॉ हलत नसतात म्हणून त्याचं नाव येतं फिक्स्ड एक्सटर्नल मेजरिंग जॉ. लक्षात येत आहे? ही बीम आहे, ही अशी अखंड अशी बीम आहे, लांब आहे 18 सेंटीमीटर पर्यंत आहे, 180 मिलीमीटर पर्यंत रीडिंग त्याच्यावरती दिलेला आहे. आणि या बीम वरतीच हा न हलणारा जो भाग असतो, खालचा जो भाग दिलाय, तर याला म्हटलं जातं एक्सटर्नल फिक्स्ड मेजरिंग जॉ किंवा फिक्स्ड एक्सटर्नल मेजरिंग जॉ. न हलणारा जबडा कुठला? बाहेरचा. लक्षात येते? त्यानंतर इथला फिक्स्ड इंटरनल मेजरिंग जॉ, याचं नाव काय येतं? फिक्स्ड इंटरनल मेजरिंग जॉ. त्यानंतर या बीम वरती हा भाग काय होत असतो? सरकत असतो. आपण सरकवतो. हे स्लाइडिंग युनिट आहे. हे कोणतं युनिट आहे? स्लाइडिंग युनिट आहे. आणि ते बीम वरती मागपुढं सरकत असतं. तर या ठिकाणी हे जे जबडे आहेत याचं नाव येतं मूवेबल एक्सटर्नल मेजरिंग जॉ. मूवेबल एक्सटर्नल मेजरिंग जॉ. आणि याचं नाव येईल मूवेबल इंटरनल मेजरिंग जॉ. ओके. त्यानंतर या स्लाइडिंग युनिट वरती काय केले बघा, खालच्या बाजूला रीडिंग दिलेलं आहे. कुठं? इथं. याला म्हटलं जातं फर्नियर स्केल. जो स्लाइडिंग सरकत असतो, सरकणारा जो भाग असतो आणि त्याच्यावरती जे मार्किंग केलेलं असतं, ज्या खुणा केलेल्या असतात, त्याला म्हटलं जातं फर्नियर स्केल. आणि या बीम वरती 0 1 2 3 4 असं जे मार्किंग दिलेलं आहे त्याला म्हटलं जातं मेन स्केल. जे हलत नाही ते झालं मेन स्केल. जे हलतं असं पुढं पूर्ण ह्याच्यासह स्लाइडिंग युनिटसह त्या भागाला एवढं काय म्हटलं जातं? वर्नियर स्केल. ओके. हे झालं वर्नियर स्केल. म्हणजे 6 नंबरचा आकडा काय येईल बघा? वर्नियर स्केल. त्यानंतर 4 नंबरचा जो आकडा दिसतो, 4 नंबरचं इथलं रीडिंग दिसतं, ते झालं मेन स्केल. काय झालं? मेन स्केल. त्यानंतर फिंगर ग्रिप्ड एरिया, हा जो भाग इथला दिसतो का? फिंगर ग्रिप्ड एरिया आहे हा. त्यानंतर इथं स्लाइडिंग युनिट येतं. काय येतं? हे नट असतो. आता या ठिकाणी दिसत नाही आपल्याला. हे जे 8 नंबरचा आकडा आहे नाही, त्याच्या खाली एक नट असतो, तो फिरवता येतो आपल्याला. त्याचं नाव आहे नल्ड नट. कसला? नल्ड. KNURLED. नल्ड. उच्चारण नचा जरी असला तरी स्पेलिंग काय येतं? KNURLED. नल्ड नट. त्यानंतर फिंगर ग्रिप्ड एरिया, हे सुद्धा काय आहे? वर्नियर स्केल आहे. ओके. अशा प्रकारे आपण याच्या भागाची नाव पण बघितली. आता या ठिकाणी याच्यामध्ये काय केलं असतं?
या व्हर्नियर स्केलवर 49 मिलीमीटर मध्ये समान 50 भाग म्हणजे एका याचे काय केले जातात, इथं 50 जे कोरलेलं आहे त्याचं काय केलं जातात 49 मिलीमीटर मध्ये असे तुकडे केले जातात आणि त्यानुसार याचं काय होतं क्रिया घडत असते. आता हा जो व्हर्नियर कॅलिपर आहे याचं मेजरिंग जर आपल्याला घ्यायचं असेल तर सोपी पद्धत आहे. कुठली? आता ह्याचं रीडिंग आपल्याला तर माहिती आहे, स्टील रूल जसं असतं तसं आपण बघतो. स्टील रूलचं रीडिंग आपण घेतलेलं आहे लहानपणी मोठेपणी, घेतलंय का? घेतलंय. म्हणजे आपल्याला 1 मिलीमीटर कळतं, 2 कळतं, 3 कळतं, सगळं कळतं. तर या ठिकाणी समजा इथं काय केला, जॉब बसवला आहे, पाईप बसवली, वरून एक पाईप टाकली, वरून एक पाईप बसवली आणि इकडून एक पाईप बसवली. ओके, ठीक आहे. ॲट ए टाइम 3 माप आपण घेऊ शकतो. तर या ठिकाणी इतर रीडिंग घेत असताना काय करायचं असतं, ह्या स्लाइडिंग युनिटला ही जी उभी रेष नाही इथली रेष त्याच्या शेजारी 0 आहे बघा, त्याच्या शेजारी 0 आहे, उभी रेष आहे. इथलं बघायचं आणि इथलं बघायचं. बघत असताना हा जो पृष्ठभाग दिसतो इथला हे, आता इथं 2च्या पुढची रेषा इथं आली बघा, म्हणजे साधारणपणे 25 च्या आसपास गेलेली आहे. किती? 25 च्या आसपास. म्हणजे मेन स्केल किती असेल? 25 च्या आसपास. तुम्हाला स्पष्ट दिसतं. किती दिसतं बघा इथं? 25. इथं स्पष्ट दिसतं. ह्या काळ्या रेषेबरोबर आपल्याला बघायचं आहे आणि 25 च्या पुढचं जे आहे ते अस्पष्ट दिसतं, धडपुढे नाही मागे नाही. आणि तिथपर्यंत केलेलं ही जी रेषा आहे, हे जे अंतर कापलेलं आहे हे जर बघायचं असेल तर काय करायचं, डाव्या बाजूने म्हणजे ह्या व्हर्नियर स्केल वरती आणि मेन स्केल, खालचं व्हर्नियर स्केल आहे आणि वरचं मेन स्केल आहे, तर या 0 पासून बघत जायचं, या 0 पासून उजवीकडे बघत जायचं. मेन स्केल बरोबर कोणती रेष जुळली बघायची, मेन स्केल बरोबर कोणती रेष जुळलेली आहे. आता बघा तुम्हाला डोळ्याला चांगलं दिसेल माझ्यापेक्षा, इकडून बघायचं बरं का, डाव्या बाजूने, डावी बाजू ही असते आणि उजवी बाजू ही असते. तर या ठिकाणी तुम्हाला मेन स्केल सापडले, मेन स्केल सापडलेलं आहे 25.00 मिलीमीटर, पण व्हर्नियर स्केल सापडलं नाही. तर ते बघण्याकरता 0 पासून हळू बघत 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 यायचं. इथं दिसतंय बघा, हे जरा इथं अस्पष्ट दिसतंय बघा, 2 3 4 5 6 7 पर्यंत ते जुळे दिसते बघा, दिसतंय का? 7 पर्यंत हे 7, हे 7 तर वरच्या ह्याला जुळलेलं बघायचं, इथं बघायचं. म्हणजे इथलं रिंग असेल 25.70 मिलीमीटर. किती असेल? 25.70 मिलीमीटर. अशा प्रकारे काय करायचं, रीडिंग घ्यायची. याच्यामध्ये सुद्धा एरर येत असते. ज्या वेळेला आपण मेजरिंग करायचं असतं त्यापूर्वी काय करायचं, अगोदर त्याची एरर तपासायची. म्हणजेच काय करायचं, मऊ कापड घ्यायचं, त्या बॉक्समध्ये दिलेलं असतं कंपनीनं, जसं आपण गाडी पुसण्याकरता वापरतो पिवळं कापड, मऊ कापड, माती वगैरे ते अजिबात पुसता येत नाही, तशा प्रकारचे कापड दिलेले असतात. त्या कापडाने काय करायचं, स्वच्छ करायचं आणि पूर्ण जुळवायचं. पूर्ण जुळवलं की हा भाग काय होतो, बरोबर इथे 0 वर जातो. हा भाग दिसतो ही रेष बरोबर 0 वरती जाते आणि हे 0 बरोबर जुळतं. जर जुळलं तर ओके म्हणायचं, जुळलं नसेल तर काय करायचं, सेटिंग करून घ्यायची. ओके, म्हणजे एरर हा तपासायचाच पहिला. कुठलंही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असू द्या, प्रिसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असू द्या, मोजायच्या अगोदर काय करायचं, त्याची अचूकता आहे किंवा नाही तपासायचं आणि नंतर जॉब तपासायचा. आता समजा तुम्ही सकाळी ड्युटीला आलाय आणि एकदा सकाळी मोजला, सारखं मोजायची गरज नाही.
नाही म्हणणार सरांनी आम्हाला असं शिकवलेलं आहे की प्रत्येक वेळी त्याचा एरर तपासायचा, काय गरज नाही. कधी तपासायची एरर? समजा हा सकाळच्या शिफ्टला आहे कंपनीमध्ये, त्याने एकदा एरर तपासली, ओके, त्याने केली ओके, पॉझिटिव्ह होती किंवा निगेटिव्ह होती, ती बरोबर झिरोला आणली. नंतर दुसऱ्या कामगाराकडे तो काय गेला, तिसरी इन्स्ट्रुमेंट गेलं, तर त्यानं काय करायचं, एरर तपासायचं. एरर उचलून 100 वेळा तपासायची गरज नाही. म्हणजे एका माणसाकडे जर असेल आणि त्या माणसाने जर एरर चेक केली असेल तर सारखं तपासायची गरज नाही. दुसऱ्या माणसाकडे जर गेलं, तो इन्स्ट्रुमेंट जर गेलं तर त्यानं एरर तपासायचं आणि नंतरच मेजरिंग घ्यायचं. ओके, अशा प्रकारे आपण मायक्रोमीटर आणि व्हर्नियर कॅलिपर बद्दल माहिती बघितली. आता याच्यामध्ये हा जो व्हर्नियर कॅलिपर आहे हा मेकॅनिकल आहे. याच्यामध्ये काय कुठं तुम्हाला रीडिंग डायरेक्ट दिसलं का? रीडिंग डायरेक्ट दिसत नाही. म्हणजे हा ॲनालॉग मधला एक प्रकारे व्हर्नियर कॅलिपर आहे. आता सध्या स्थितीमध्ये कसं आहे, काम फास्ट होण्याकरता कंपनीने आता याच्या पुढचे कॅलिपर घेतलेले आहेत. कसले? डिजिटल व्हर्नियर कॅलिपर आहे. डिजिटल व्हर्नियर कॅलिपर मध्ये काय होतं, डायरेक्ट रीडिंग दाखवतं. काय करतं, तुम्ही जॉब लावला तिथं आणि नुसतं सरकवलं असं लॉक करायचं, लॉक नटानं तिथल्या तिथं जागेवरती रीडिंग दाखवतं. किती काय असेल ते 25.70. ओके, त्याला इकडे तिकडे बघायची सुद्धा गरज नाही, लगेच लिहून काढायचं. याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला वेळ जातो बघा. अशा प्रकारचं व्हर्नियर कॅलिपर असेल तर वेळ जातो. कसा वेळ जातो? तुम्हाला मेन स्केल लावावं लागतं. तुमचे डोळे चांगले असेल तर, आणि चष्मेवाला असेल तर काय होतं, इकडे तिकडे जाऊ शकतं, आहे की नाही. परत व्हर्नियर स्केल बघावं लागतं. इथलं बीमवरचं स्केल आणि व्हर्नियर स्केल ही कुठली रेस जुळते बघावं लागतं. याच्यामध्ये काय होतं, थोडीफार अचूकता कमी येते. परंतु डिजिटल जर असेल तर काय केलं असतं, या ठिकाणी एक डिस्प्ले बोर्ड दिलेला असतो. काय केलं असतं, इथं किंवा या ठिकाणी इथं वर बसवलेलं असतं. म्हणजे स्लायडिंग युनिट आहे नाही, हे स्लायडिंग आहे, कम्प्लिटली बीमवरती मार्गवर सरकतं. या ठिकाणी डिस्प्ले बोर्ड दिलेला असतो. त्या डिस्प्ले बोर्डवरती तुम्हाला दिसतं डायरेक्ट. तुम्ही सरकवला की लगेच रीडिंग दिसतं, पुढे घेतला लगेच रीडिंग दाखवतं. त्याला काय म्हणायचं, डिजिटल व्हर्नियर कॅलिपर. तर आपल्याकडे डिजिटल व्हर्नियर कॅलिपर सध्या उपलब्ध नाही, पण कंपनीमध्ये त्याचा वापर सर्रास केला जातो. मायक्रोमीटर सुद्धा आहेत डिजिटल. ती मेन स्केल किती, सब स्केल किती, थिंबल स्केल किती बघत बसायची भानगडच नाही. डायरेक्ट नुसता जॉब तिथं लावायचा, रॅचेट फिरवायचं, ओके, रीडिंग दिसतंच, लगेच लिहून काढायचं नोटबुकमध्ये. या पिनचं डायमीटर एवढं आहे, त्यामुळे डोक्याला सुद्धा ताप नाही. त्याच्यामध्ये डिजिटल जर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असतील तर. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मायक्रोमीटर मधला प्रकार राहिला आपल्याला बघायचा